राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनार्थ विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे आणि ती परिवर्तन यात्रा आज राजुला या ठिकाणी आलेली आहे। या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं आपण विचार करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे। जातीय 1848 पासून या देशामध्ये मूल निवासी बहुजनांच्या माध्यमातून ज्योतिराव फुलेंच्या माध्यमातून बहुजनांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू होते। जेव्हा 1848 ला बहुजनांच्या स्वातंत्र्याचं आंदोलन ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ज्योतिराव फुलेंनी सुरू केले, त्याला विरोध करण्यासाठी, त्याला काउंटर करण्यासाठी 1885 ला काँग्रेसची स्थापना करण्यात आली। नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 ला करण्यात आली आणि 1885 ला स्थापना करणारे जे लोक होते, चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर, या ब्राह्मणांनी राष्ट्रीय काँग्रेस, नॅशनल काँग्रेस स्थापन केली आणि स्थापन केल्यानंतर त्या आंदोलनामध्ये ज्योतिराव फुले यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं, परंतु ज्योतिराव फुले यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आणि त्यांनी सांगितलं हे कसलं स्वातंत्र्याचं आंदोलन आहे, हे तर तुम्ही भटा ब्राह्मणांच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेलं आंदोलन। तेव्हा आमचे महापुरुष, बहुजनांचे महापुरुष ब्राह्मणांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनापासून सावध होते, म्हणून ज्योतिराव फुले या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही, कारण ते राष्ट्रीय काँग्रेसला आपल्या स्वातंत्र्याचं आंदोलन मानत नव्हते। शाहू महाराज या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही, हे लक्षात ठेवा, फार महत्वाचा मुद्दा सांगतो। आमचे म्हणणारे, आमच्या स्वातंत्र्याची लढाई लढणारे जे लोक होते ते काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही, कारण ते सतर्क होते आणि त्यांना हे कळत होतं की आपण जे स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे ते ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आहे आणि ब्राह्मणांचं जे स्वातंत्र्याचं आंदोलन आहे ते इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे। हा फरक आमच्या त्या काळातील नेत्यांना समजत होता, परंतु काँग्रेसच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला त्या काळातील जे उद्योगपती होते, व्यापारी होते, त्या उद्योगपती व्यापारी लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देऊन त्या आंदोलनाचं समर्थन केलं। त्यांच्याजवळ जो काळा पैसा होता
तो काळा पैसा देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या आंदोलनाचा प्रचार प्रसार केला. त्या आंदोलनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी देशभरामध्ये त्यावेळेच्या उद्योगपती व्यापारी लोकांनी पेपर वृत्तपत्र काढली आणि त्या पेपरांच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं जे आंदोलन आहे ते जे आंदोलन बनवण्यासाठी करोडो लोकांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचं काम करत होते. तेव्हा त्यांचं आंदोलन त्यांनी झपाट्याने पसरवलं आणि त्याच्या अगोदर म्हणजे 1848 ला सुरू झालेलं आपल्या स्वातंत्र्याचं, मूल निवासी बहुजनांच्या स्वातंत्र्याचं, ज्योतिराव फुलेच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेलं जे आंदोलन आहे, नंतर ते शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये चाललंय, नंतर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये चाललं. ह्या तीनही महान नेत्यांनी कधीही काँग्रेसचं नेतृत्व स्वीकार केलं नाही. त्यांनी ते आंदोलन स्वतंत्र ठेवलं आणि स्वतंत्र ठेवल्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटना लिहिण्याचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे त्या भारतीय घटनेमध्ये आपल्या लोकांना मूलभूत अधिकार बहाल करण्यात आले. जगामध्ये अनेक ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी त्या त्या देशातील लोकांना आंदोलनं करावी लागली. भारतामध्ये एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीच्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी कधीही कोणतं आंदोलन करावं लागलं नाही. आणि 26 जानेवारी 1950 ला जेव्हा भारतीय घटना लागू करण्यात आली तेव्हा प्रत्येक 21 वर्ष वयावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. त्यासाठी कुठलंही आंदोलन एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीच्या लोकांनी केलेलं नाही. तेव्हा आपण एससी एसटी ओबीसीचे जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये एका मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा करतात. ती चर्चा म्हणजे रिझर्वेशनची. एससी एसटी ओबीसीचे जे काही संघटन आहे ते सर्वाधिक चर्चा किंबहुना असं म्हणता येईल की ती फक्त याची चर्चा करतात, रिझर्वेशनची चर्चा करत राहतात. रिझर्वेशननी काय मिळते? नोकरी मिळते. रिझर्वेशननी काय मिळते? नोकरी मिळते. परंतु घटनेने केवळ रिझर्वेशनचाच अधिकार दिला नसून मतदानाचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. या मतदानाच्या अधिकारावर एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे लोक चर्चा करताना दिसत नाही, या मुद्द्यावर संघटना निर्माण करताना दिसत नाही, यासाठी आंदोलन करताना दिसत नाही, असं एक चित्र आहे. म्हणजे ज्या रिझर्वेशनमुळे आपल्या लोकांना नोकरी मिळते त्याची आपण सर्वात जास्त चर्चा करतो. परंतु ज्या मतदानाच्या अधिकाराने आपण शासक वर्ग बनू शकतो, शास्त्रा वर्ग बनू शकतो, त्याची आपण चर्चा करू. हा एक मोठा समजदारीचा प्रश्न आहे की अशा पद्धतीची समजदारी आपल्या लोकांमध्ये आजही अशिक्षित आहेत त्यांचं सोडून द्या, जे शिक्षित आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची समजदारी नाही. म्हणून बहुजनो शासक वर्ग बनो, अशा प्रकारचा एक नारा या परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. दुसरा महत्वपूर्ण मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. या देशामध्ये 30-32% मतावर काँग्रेसने 75 वर्षापैकी 60 वर्ष राज्य केले. काँग्रेस 30-32% मतावर का राज्य करत होती? कारण काँग्रेसच्या विरोधामध्ये 40-50 पक्ष निवडणूक नाही.
मग काँग्रेसला जर समजा 30% मतं मिळाली तर 50 पक्षांना 70% मतं मिळाली. एखादा 1%, एखादा 2%, एखादा 5%, एखादा 7%. पण सर्वाधिक मतं ही 30% काँग्रेसला. 30%वर काँग्रेस दिल्लीच्या सत्तेवरच आहे. आज आपल्या लोकांची संख्या या देशामध्ये SC, ST, OBC मायनॉरिटीची संख्या 85% आहे आणि 85%मध्ये 42.5% लोक जर आपण तयार केले, 100% लोक तयार होत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. 100% लोक तयार होत नाही. तेव्हा 85%चे 50% जर आपण गृहीत धरले तर त्याची संख्या होते, पर्सेंटेज होते 42.5%. आणि 42.5% म्हणजे जास्त झाले, मोठ्या प्रमाणामध्ये झाले. हे काम 50% सुद्धा समाजामध्ये या मुद्द्याची जागृती नसल्यामुळे असं दिसून येते. आपलेच लोक लाईन लावून मतदान देतात. लाईन लावून बऱ्याच वेळपर्यंत मतदारांच्या रांगेमध्ये उभं राहतात. आणि ते मतदान कोणाला देतात? तर BJPला देतात, काँग्रेसला देतात. आपलीच माणसं. किंवा बामणांची किती? 3.5%. ते काय म्हणतात? कशाला मतदान द्यायचं? ते आहेत SC, ST, OBCचे गदे लोक आपल्यासाठी रांगा लावून मतदान द्यायला. आता जायची काय गरज आहे? आणि आपण गेलो तर 3.5% काय फरक पडते? ते आपल्या लोकांना सतत 24 तास गदे बनवण्याचा कार्यक्रम चालू होता. मी गावात खेड्यात राहणारा माणूस. गावाखेड्यामध्ये बारके पोरं ज्यांना चड्ड्या सुद्धा टाकता येत नाही ते सुद्धा गद्यावर बसतात. गद्यावर बसतात काय म्हणतात? गद्यावर बसण्यासाठी गद बनवण्याचा कार्यक्रम चालला आहे. आणि त्या गावामध्ये गद्यावर काम मारून बसण्यासाठी ज्यांना चड्ड्या सुद्धा ठिकते टाकता येत नाही ते लोक सुद्धा गद्यावर सवारी करतात. तेव्हा गद्याची सवारी कोणी करू शकते. गद्यांना कोणी आपल्या पद्धतीने हाकू शकते. म्हणून आपल्याला आपल्या लोकांची जागृती, आपल्या लोकांची संघटित शक्ती, आपल्या लोकांचं संघटित आंदोलन निर्माण करण्यावर आपण भर दिला पाहिजे. जर आपण असं केलं, संघटितपणे जर आपण हे केलं तर निश्चितपणे आपण योजनाबद्ध पद्धतीने यश मिळवू शकतो. आता आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या माध्यमातून एक मुद्दा तुमच्या समोर मांडण्यात आला. बांगलादेशामध्ये तिथल्या लोकांवर अत्याचार झाले. भारतातलं जे आरक्षण भाजपाचे सरकार किंवा आरक्षण भाजपाचे लोक आहेत ते भारतामध्ये बोंबाटतात. बांगलादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होतो. इथं बोंबाट होतात. तिथे असं म्हणतात इथं बोंबाट होत नाही. पण इथल्या SC, ST, OBCच्या लोकांना RSSचे लोक, भाजपाचे लोक, विश्व हिंदू परिषदेचे लोक हिंदू म्हणतात. आणि त्या हिंदूंवर, तथाकथित हिंदूंवर, सो कॉल्ड हिंदूंवर दररोज देशव्यापी अत्याचार होतो. एकदाही भाजपाचे लोक त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आंदोलन करताना दिसत नाही. का? की अत्याचार करणारे लोक भाजपाचेच समर्थक असतात. अत्याचार करणारे जे लोक आहेत ते भाजपाचेच समर्थक असतात. भाजपाच्याच समर्थकांच्या विरोधामध्ये भाजपाचे लोक आंदोलन दिसतात. म्हणजे त्यांना सोयीचं आहे. बांगलादेशातील हिंदूंवर समजा अत्याचार झाला तेव्हा या ठिकाणी त्यांच्या विरोधात जर आंदोलन केलं तर त्याला हिंदू मुसलमान बनवता येईल. हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याला त्या आंदोलनाला बांगलादेश
बांगलादेशचं राज्य कोणाचं? मुसलमानांचं. बांगलादेशामध्ये 9% तथाकथित हिंदू राहतात असं हे सांगतात आपल्याला. त्यामध्ये बहुसंख्य शेड्यूल कास्टचे लोक आहेत.